तर हाय हॅलो नमस्कार, कशात सगळेजण बरे असाल आणि मस्त मजेत असाल। आता आमची झालेली आहे मॉर्निंग आणि अयांशचं सुरू आहे नाश्ता। बघू शकतात इथे अयांश नाश्ता करत आहे आणि आजचा ब्लॉग तर खूप छान होणार आहे, कारण आज आहे तुम्हाला गणपती दर्शनचे सगळे म्हणजे गणपती बाप्पाचे सगळे दर्शन मी करवणार आहे। ते पण आमच्या राजनांदगावचे खूप स्पेशल आहेत आणि खूप दूरदूरून लोक येतात गणपती बाप्पा इथले बघायसाठी आणि इथली झाकी पण खूप छान असते। आणि बघा आमच्या अयांश दादा आता एवढा मोठा झालेला आहे की त्याला स्वतःच्याच हाताने खायचे असते। बघा बघा हे सगळं खालचं उचलून वरचं उचलून बघा। आणि हे तो खात आहे नाचणीचे सत्व आहे, नाचणीचे असं प्युरीसारखी करून दिलेली आहे। तुमचे छोटा बाळ असेल तर तुम्ही करू शकतात, मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा। मस्त आता थोडा मोठा झालेला आहे माझा दादा, त्याला चम्मच वगैरे पकडता येत आहे म्हणून तो आता स्वतःच्या हाताने खायला लागलेला आहे। तर आता वेळ न गमावता चला आता बघूया आपण आपले राजनांदगावचे गणपती बाप्पा। गणपती बाप्पा मोरया। तुम्हाला माझ्या आणि माझ्या परिवाराकडून गणपती बाप्पांच्या हार्दिक शुभेच्छा। तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालेलो होतो गणपती बाप्पांचे दर्शन करायला। तर सर्वात आधी आमच्या घराजवळचाच गणपती बघितलेला आहे बघा। इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं की खूप जास्त, आणि गणपती आहे रिद्धी सिद्धी पण बाजूला ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकतात। आणि इथे जास्त गर्दी वगैरे नव्हती या गणपती बाप्पाजवळ आणि खूप छान वाटत होतं। आणि इथे मी इंट्रोडक्शन दिलेला होता पण बॅकग्राऊंड वगैरेचा आवाज खूप येत होता म्हणून काही ते इथं टाकलेला नव्हता। तर तुम्ही पण आमच्या राजनांदगावला येऊ शकतात दर्शन करायला, कारण की एवढे चांगले चांगले गणपती असतात की खूप जास्त, आणि झाकी पण निघालेली असते इथे। आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे तर केलेलं नव्हतं, बिना जेवण करूनच निघालेलो होतो, कारण की इथे महाप्रसादाचं एवढं वितरण केलं जातं की खूप जास्त। आणि त्या महाप्रसादामध्ये काय काय असतं हे तर मी तुम्हाला समोर सांगणारच आहे ना। आमच्यासोबत लुडबुड करायला आमचा अयांश दादा पण असतो आणि खूप चांगले दर्शन होतात, खूप गर्दी पण असते आणि काही काही ठिकाणी नसते पण। आणि आम्ही पोहोचलोत मग दुसऱ्या ठिकाणी पोहोचताच असं गणपतीमध्ये महाप्रसादाचं वितरण होत होतं की काय सांगू, स्पेशलच डिश होती। बघू शकता तिथे गुपचूप वाटायला लागले होते। विचार तरी करू शकतात की गुपचूप तरी महाप्रसादमध्ये देऊ शकतात बा म्हणून। 9 दिवस जेवढा दिवस गणपती बसलेला असतो तेवढेही दिवस इथं महाप्रसादाचे वितरण केलेले असतात। 2-4 असे पेंडॉल आहेत का तिथे, तर 9-10 दिवस। आणि गुपचूप बघितल्याबरोबर आमच्या तोंडाला तर असं पाणी सुटलं की खूप जास्त। मी तर लाईनमध्येच लागली, एवढी मोठी रांग होती की खूप जास्त, पण तिथे मी लागून गेली। मग जसं तसं आमचा नंबर लागला, मस्त 5-5, 6-6 गुपचूप सर्वांना वाटत होते आणि वाटणारे पण एवढे सारे जण होते की खूप चांगलं। आणि छत्तीसगडचे लोक मनाने एवढे चांगले आहेत की खूप जास्त, सगळे प्रेमळ लोक राहतात इथे। मस्त गुपचूप वगैरे मस्त एन्जॉय वगैरे केलं होतं, असं विचारच नाही करू शकत की गुपचूप असतील बा, गुपचूपचा सोडा। आणि दुसऱ्या ठिकाणी मध्ये गेलो होतो ते तिथे इडलीचा वितरण होत होता, इडली आणि काय म्हणतात रे चटणी ही पण वाटत होती, त्याचा पण आम्ही आस्वाद घेऊन घेतला। असे करता करता खूप सारे गणपतींचे आम्ही दर्शन करायला लागलो। दर्शन तर केलोच, पण बाहेरचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकतात, एवढं चांगलं आहे की खूप जास्त। या गणपतीजवळ पोचल्याबरोबर बघा, ह्या छोटूसा गणपती म्हणजे गणपती बाप्पाचं लहानपणीचं रूप दिलेलं आहे। मस्त पुस्तक वाचताना ऑरेंज कलरचा गणपती बाप्पा आहे, त्याच्यावर व्हाईट कलरचं डेकोरेशन वगैरे केलं होतं, कॉम्बिनेशन एवढं चांगलं वाटत होतं की खूप जास्त। मी जाऊन तिथे हात वगैरे असे वगैरे करत होती, लोक माझ्याकडे बघत होते की ही काय करते रे बा, पण आपल्याला आपलं काम करायचं असतं मस्त छान। आणि अयांशला घेऊ पण मस्त आम्ही फिरतो। अयांशला पण एवढी मजा येते आमच्यासोबत फिरायला की खूप जास्त। आम्ही दररोज महाप्रसाद खायला जातो राजनांदगावमध्ये, तुम्ही जर येऊ शकत असाल तर या नक्की। आणि त्याच्यानंतर ते पण गणपती बाप्पाचं आमचं दर्शन झालं, मग त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या गणपती बाप्पाजवळ गेलो। असे 9-10 तरी गणपती आम्ही बघितलेले होतो। आणि हो फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। काही वेळाच्या नंतर अयांशला वगैरे व्हिडिओ काढायसाठी उभे वगैरे केलं तर त्याला ते आवडत नाही जास्त, तर तो रडायला लागून जातो थोडाफार। आणि आणखी एका गणपतीपाशी पोहोचलो आम्ही। मग आता तर हा बघा हनुमानजी आहे, त्यांच्या मांडीवर बसवलेले आहे यांना, गणपती बाप्पांना। किती छान दिसत आहे की नाही, खूप जास्त बघितल्याबरोबरच एवढं चांगलं वाटते की खूप मस्त असं। आणि ते झाल्याच्या नंतर आम्ही गेलो शंकर भगवानाचा आशीर्वाद घ्यायला। शंकर भगवानाचा आशीर्वाद घेताच त्यांच्या मांडीवर पण बसलेला होता गणपती बाप्पा। आणि आम्ही गेलेलो होतो आपल्या स्कूटीने मस्त छान असं, कारण की 4 व्हीलर तिथे नेऊच शकत नाही, कारण की आपली 2 व्हीलरच तिथे निघत नाही। पायदळ लोकच चालत असले की त्यांनाच धक्का मारून देतात बघा, एवढी गर्दी राहते मस्त। आणि इडली झाली, गुपचूप झालं, महाप्रसादात त्या दिवशी पहिल्या दिवशी गेलेलो होतो त्या दिवशी तर मस्त आलू बोंडाच मिळालेला होता। आलू बोंडा, पोहे, उपमा आणि
पुरी आणि छोले हे पण मिळतात, खीर आणि पुरी पण मिळते, मसाले भात आणि तुम्ही ते काजू टाकून भात असते जो गोडवाला, त्याला काहीतरी नाव आहे मला लक्षातच येत नाही, ते पण मिळतो मस्त छान. खूप मजा राहते आमच्यासोबत आमच्या अयांश पण राहतो तर त्याची पण मजा राहते मस्त. सारा गणपती बाप्पांचे दर्शन केलेले आहात. तर चला आता आपण व्हिडिओ एंड करूया. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय.